आषाढी वारीला सुरुवात होण्याआधीच पावसानं मोठं संकट उभं केलं आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरानं आळंदी जलमय झाली आहे। वारेकऱ्यासाठी मोठी बातमी, वारी रद्द होणार, पण शेवटच्या क्षणी असं घडलं की वारेकऱ्यात आनंदाची लाट पसरली। वारी सुरू होण्याआधीच इंद्रायणी नदीत असं घडलं की अख्ख्या महाराष्ट्र हादरलाय। अवघ्या एका तासात इंद्रायणीच्या नदीच्या पात्रात घडलं असे की जे पाहून वारेकरी थेट पडत सुटले। आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलीची पालखी निघण्याआधी इंद्रायणी नदीत एक अद्भुत घटना घडली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला होता। आळंदीत येण्यासाठी 4ही पूल पाण्याखाली गेले होते। आळंदीचा संपर्क तुटला होता। त्यामुळे यंदा माऊलीची पालखी निघणार की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। कारण की माऊलीची पालखी रथात ठेवली जाते आणि तो रथ मनाने बैल ओढत असतो, पण जर सगळा पुलावरून पाणी गेलेलं असेल आणि तिथून अक्षरशः ट्रॅक देखील जात नाहीत, अशा परिस्थितीत बैलगाडीचा रथ कसा जाणार हा गंभीर प्रश्न सर्वांसमोर उभा होता। वारेकऱ्यासमोर पडलेला हा प्रश्न, पण अचानक एक अशी घटना घडली की ज्याने मुख्यमंत्री देखील चकित झाले। जेव्हा एक विचित्र घटना घडली, जेव्हा आळंदीत उपस्थित असणारे लाखो वारकरी अक्षरशः नदीच्या दिशेने पळत सुटले। अशी घटना घडली ही गेल्या 150 वर्षात कधीच घडली नव्हती। याला लोक चमत्कार म्हणत आहेत, तर काही देवाची कृपा म्हणत आहे। कारण की यंदाची पालखी आता रद्द करण्याच्या स्थितीत आली होती। नियमात मोठा बदल करावा लागत होता, पण निसर्गाचा एक असा अद्भुत चमत्कार घडला की ज्यामुळे वारेकऱ्यामध्ये एकच जल्लोष सुरू झाला। मग अचानक एका तासामध्ये असं काय घडलं की इंद्रायणीच्या पात्रात ज्यामुळे रोजच्या आनंदात लाट निर्माण झाली। वारी निघण्याच्या एका तासात आधी इंद्रायणीच्या पात्रात असं काय अद्भुत घडलं की अक्षरशः मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये। शेकडो वर्षापासून चालत आलेली एक पवित्र परंपरा ती आज होणार आहे। आळंदीतून वारीचे प्रदान यंत्र 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या आसपास माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार होतं। लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गाजर करत अलंकापुरीत दाखल झाले होते, पण विठू माऊलीच्या या भक्तीच्या रंगात अचानक निसर्गाच्या कोपानं विघ्न घातलं होतं। 2 दिवसापूर्वी आळंदीच्या परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस सुरू झाला। पाऊस इतका भयानक होता की 7 जुलैच्या रात्रीच इंद्रायणीच्या नदीचे धोक्याने पातळी ओलांडली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदा सांगितलं होतं की वारेकऱ्यांनो आळंदीमध्ये येऊ नका, कारण की आळंदीच्या गावात पाणी शिरलं होतं। आळंदी नदीच्या शेजारात अनेक धर्मशाळांमध्ये पाणी शिरलं होतं, पण अचानक वारी धोक्यात आली होती। पालखी रद्द होणार की काय असा एक संशय निर्माण झाला होता, पण वारी निघण्याच्या आधी अचानक एक असा चमत्कार घडला की ज्यामुळे अक्षरशः वारकरी धावू लागले। इंद्रायणीच्या पात्रात घडलेली ही अद्भुत घटना जी पाहून वारेकरी आनंदाने उड्या मारू लागले। खरं तर काल रात्रीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती। अतिशय म्हणजे की वारी होती की काय असं झालं होतं। माऊलीच्या मुख्य मंदिरात पाणी शिरतं का काय असं प्रश्न आणि अशी परिस्थिती काल रात्री निर्माण झाली होती। आळंदीमध्ये वेगवेगळ्या दिंड्या काही दिवसापूर्वीच येऊन आलेल्या होत्या। ते भाविक जागोजागी अडकून पडले होते। काही दिंड्या नदीकाठच्या आश्रमामध्ये, धर्मशाळांमध्ये मुक्कामी होत्या, पण मध्यरात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अक्षरशः त्या धर्मशाळेत पाणी घुसलं। वारेकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला पाहून NDRFच्या टीमला पाचारण करण्यात आलं। NDRFच्या जवानांनी रात्रीच्या अंधारात अचानक त्या वारेकऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं। चहूबाजूंनी पाण्याचा वेढा, त्यात संततधार पाऊस, यामुळे संपूर्ण आळंदीची भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। काल 7 जुलै रोजी ठरलेल्या वेळेहून देहू गावाहून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दुपारी प्रस्थान झाली, पण आळंदीतून मात्र परिस्थिती गंभीर होत चालली होती। आळंदीला जोडणारे 4ही बाजू मुख्य पूल, ज्यातून चाकणहून येणारा मार्ग, वडगावच्या बाजूने येणारा पूल, पुण्याला जोडणारा पूल असे सगळे पूल पाण्याखाली होते। मुख्यमंत्री आणि प्रशासनाने वारेकऱ्यांना आवाहन केलं होतं, आळंदीत येऊ नका। पुण्यामध्ये ज्या ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीसमोर मोठा पेच पडला होता। रथाचे बैल या पुरातून पुढे कसे येणार? आता खरं तर काही पालखी असते तर काही रथाद्वारे ओढले जातात आणि त्यामुळे ओढताना मनाचे बैल, मग जर का मनाची पालखी होती ते रथ होता, त्या पुलावरून जाऊ शकत नव्हतं। मोठ्या मोठ्या ट्रॅक किंवा जास्त उंचीचे वाहने देखील तिथून जाणं शक्य नव्हतं। मग पालखी कशी निघणार? हेलिकॉप्टरद्वारे पालखी घेऊन जावी की काय असा देखील ऑप्शन तिथे विचार केला जात होता, कारण की काही तासातच पालखी निघणार होती। आता सगळे विधी त्या ठिकाणी सुरू झाले होते। पूजा अर्चना सुरू झाली होती।
मग काय करावं हा प्रश्न पडला होता. पण माऊलीची वारी आणि परंपरा आता बदलणं शक्य होणार नाही, कारण की वारेकऱ्यांना भावना दुखावणार होत्या दोन्ही पालकांच्या समोर पुढे येऊन. कारण की असं होतं की तुकोबाराय आणि ज्ञानोबा माऊली यांची पालखीची भेट होत असते आणि मग कसं होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण म्हणतात ना, जसा भाव तसा देव. वारेकऱ्यांच्या माऊलीच्या संजीवन समाधीवर आलेला अतूट विश्वास अखेर फळाला पिकलं. काल रात्री एक असा चमत्कारी सुरुवात झाली. काल रात्री उशिरापर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. पण 8 जुलैच्या आज पहाटे अचानक निसर्गाने कूच बदलली. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अचानक ओसरला आणि त्यानंतर इंद्रायणी नदीच्या पात्रात एक अद्भुत आणि रहस्यमय घटना घडली. नदीच्या प्रवाहामध्ये अचानक एक मोठा भोवरा तयार झाला. एका बाजूला पाण्याचा वेग वाढला तर दुसऱ्या बाजूने आणि बघत राहा मिनिटांतच पुलावरून वाहणारे पाणी झपाट्याने खाली उतरू लागले. पहा, हा वेगळीच चमत्कार झाला. इंद्रायणी नदीच्या पुलावरून पाणी हे झपाट्याने कमी होत चाललं. याचा वेग इतका अल्पकालीन होता की एका तासाच्या आत घरामध्ये घुसलेलं पाणी, आश्रमामध्ये घुसलेलं पाणी, आळंदीच्या इतर दुकानामध्ये घुसलेलं पाणी हळूहळू ओसरू लागलं. खरं तर ही चमत्कार म्हणावा लागेल, कारण की दुतर्फा पाणी होतं, पण पुलावरून पाण्याचा वेग होता तो ओसरत होता. पुण्यात थांबलेले वारकरी आता अचानक आळंदीच्या दिशेने पडू लागले. नेमका हा एका तासात घडलेली ही घटना. अचानक तो भोवरा कसा काय तयार झाला, कारण की तो भोवरा सॅटेलाईटमध्ये इमेजमध्ये देखील दिसलाय. आता हवामान तज्ज्ञ याचा अभ्यास करत आहे, कारण की कोणत्या स्थितीमध्ये अशा परिस्थितीत भोवरा तयार होता नाही. मग असा कसा काय भोवरा तयार झाला? खरं तर सगळ्यात आधी चाकणहून आळंदी एंट्री करण्याचा जो पहिला पूल होता तो रिकामा होता. त्यानंतर एका पाठोपाठ तिसरा पूल उघडा पडला आणि सगळ्यात शेवटी जो पूल आळंदीला थेट पुण्याशी जोडतो त्या मुख्य पुलावरचं पाणी ओसरलं आणि रस्ते वाहतुकीला तो मोकळा झाला. आता निसर्गाचा चमत्कार पाहून तिथले स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी थक्क झाले. जो पूर ओसरायला सुरुवात झाला किमान अक्षरशः 4 ते 5 दिवस लागेल असा अंदाज होता, पण एका तासात गायब झाला. या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अक्षरशः इंद्रायणी नदी कोरडी झाली. अशा एका प्रकारची चर्चा तिथे सुरू झाली. वारेकऱ्यांची गर्दी आणि अगदी स्नानासाठी देखील तिथे जाणे शक्य झाले. हा अद्भुत नजारा आणि पाण्याचा वेग पाहून आळंदी एकाच जल्लोष झाला. माऊलीचा गाजर करत लाखो वारकरी नदीच्या घाटाकडे जाऊ लागले. पुण्यात थांबलेल्या वारकरींचा जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तात्काळ त्यांनी आळंदीचा जेव्हा भरधाव वेग घातला तेव्हा टेम्पो, ट्रक, पिकनिक गाड्या वारकरी आता अलंकारपुरीत दाखल होऊ लागले आहे. सोशल मीडियावर या अद्भुत चमत्काराचे व्हिडिओ वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे, जे पाहून मुख्यमंत्री सुनेंद्रताई पवार मुख्यमंत्री देखील आश्चर्यचकित झाले आहे. आता या संपूर्ण घटनेवर देखील देवाचे घटनात्मक आणि नतमस्तक होऊन हवामान खात्याने आणि जपानीकरांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून म्हणजेच की 8 जुलैपासून महाराष्ट्रात जो काही एक प्रकारचा खंड आहे तो पडणार आहे. आता हवामान खात्याने सांगलं की 7 जुलै 2020 ते 20 जुलै 2026 या खंड असणार आहे. म्हणजेच की एका दृष्टीने माऊलीच्या वारीसाठी हातपाय वारीसाठी फक्त राजाने जी आपली घोडदौड थांबवली आणि वारेकऱ्यांचा सुखरूप प्रवास केला असा आशीर्वाद दिला. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. म्हणजेच की आषाढीला ज्या एकादशीपर्यंत आता जाऊ शकत नाही, एकादशी तिने घेणार आहे, विश्रांती घेणार आहे, ज्यामुळे वारेकऱ्यांचा ह्या भीतीचा प्रवास कोणत्याही क्षणी थांबू शकतो आणि हा प्रवास अडचणीत आणू शकतो. आता तर पार पडणार. सुरुवातीला या वारीवर पुरांचं संकट होतं, ते संकट माऊलीच्या कृपेने अवघ्या एका तासातच दूर झालं. आता माऊलीचा रथ आणि पालखी सोहळा थाटामाटात आणि परंपरेनुसार माऊलीच्या चमत्काराबद्दल युद्ध करत आहे. आणि अद्भुत चमत्कार घडल्यामुळे तुम्ही वारीला जात आहे का किंवा आळंदीला जात आहे का, कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहे हा जिल्हा सुद्धा नोंद करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.